कौश यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम भावना निर्माण झाली आणि अखेर आपल्या लाडक्या भाच्याला पाहण्यासाठी म्हणून रात्री अपरात एक प्रवेश या तुझ्या पुरुषाबद्दल माझ्या भाच्याला घरात दिसत हो. एकसारखी प्रेम भावना निर्माण झाली. जरा सांभाळून घ्या. कारण महत्वाचे म्हणजे काय असतं, आईचं प्रेम काय असतं हे आई झाल्याशिवाय दुसऱ्या स्त्रीला केव्हाच कळणार नाही. म्हणून विश्वनेता परमेश्वरला प्रत्येक स्त्रीला एकदा तरी आई होण्याचं परम भाग्य आपल्या जीवनात द्यावं लागतं. आणि ते भाग्य तुम्हाला ती सवय नाही म्हणून म्हणतोय, तर सांभाळून घ्या. माझ्या नशिबाला नाही. माझा लाडका भाचा माझं आज मला पाहायचंय. अगदी सावकाश. ताई, किती गोड आहे गं. होय, हा माझा लाडका भाचा पहिला तुमच्या कुशीला जन्माला आला. किती गोड साळ आहे. आणि होय. आपल्या ताई. भाच्याबद्दल किती प्रेम निर्माण झालं. ताई, पहा गं, पहा, एकसारखा माझ्याजवळ पाण्यासाठी स्थित होतो. रडतोय बिचारा. ताई, आपल्या विषयाला घाबरला. सावकाश. सावकाश. लाडका भाचा यावेळी माझ्याजवळ पाण्यासाठी सिद्ध होतोय. होय. दादा, हे भयान विकट हात. दादा, तू विकट हास. अहो, तो घाबरेल म्हणतोय. आपण या काही मला मला मोठ्या आवाजाला दीर्घ आवाज आला. याच्यावर मला भयंकर आवाज सकाळ. याच्याही मावशी आला नाही. यो वेळ्या तुमच्या कुचकुला जन्माला आला. हो या, बोल. तुमच्या मायाला माता क्षणी माझ्या मनाच्या विना दया माया. आपल्या प्रेमाचं प्रतीक वैला वैला माझा लाडका राजा भीम वागतोय.